आणि बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांच्या पराभवानंतर अजित पवारांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार पुढारी न्यूजची एक्सक्लुझिव्ह बातचीत करतायत। थेट जाऊयात बारामतीमध्ये, आमचे प्रतिनिधी जयकुमार तिथे उपस्थित आहेत। श्रद्धा, आपण पाहिलं की बारामती लोकसभा मतदारसंघाकडे राज्याचंच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं आणि याच संदर्भात विश्लेषण करण्यासाठी आपल्या सोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास बापू पवार आहेत। त्यांच्याशी आपण बातचीत करूयात। बापू, मला सांगा, कालचा जो विजय झालेला आहे सुप्रिया सुळेंचा, त्याचं विश्लेषण कसं करा? हे विश्लेषण तुम्हा लोकांना पण माहिती आहे, पण तुम्ही पत्रकार म्हणून आम्हाला प्रश्न विचारणार। पण मी मागं सुद्धा इंटरव्ह्यूमध्ये प्रत्येक वेळी म्हणत होतो की ही बारामती शेवटी शरद पवारांची आहे। आम्ही जन्मल्यापासून साहेब तिथं काम करतात। मी आता 60 वर्ष पूर्ण झालेलं आहे, तेव्हापासून साहेब ह्या बारामतीमध्ये काम करतायत। त्यामुळे ते प्रत्येक घरातल्या व्यक्तीला वैयक्तिक ओळखतात। फक्त आता काय झालं, घरातच 2 गट होऊन ते इलेक्शन लढलं गेल्यामुळं त्याला एक वेगळं स्वरूप आलं आणि तुम्हा लोकांना एक चांगला तो हे मिळालं, एक बातमी मिळाली आणि जी चालवत अगदी देशात कुठेही जा त्याच बद्दल बोललं जात होतं। पण जे सुरुवात जी घराची केली ती साहेबांनी केली होती आणि त्याच्यानंतर काही वर्ष दादांनी ते बघितलं आणि त्याच्यामुळं हे माहिती होतं की शेवटी साहेब असतात आणि दादांनी का निर्णय घेतला तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। तेव्हा पण बोललो होतो, सुप्रियाताई चांगलं काम करत होत्या। 17 वर्ष सुप्रियाताईंनी पण काम केलं, जसं दादांनी 32 वर्ष केलं, सुप्रियाताईंनी पण 17 वर्ष केलं। कुठलंही पद न घेता केलं किंवा मतदारांसाठी कुठलाही त्यांच्यावर दाग नाहीये की सुप्रियाताईंनी काय केलं किंवा कुठला आरोप नाहीये त्यांच्यावर। प्रत्येक प्रश्नावर त्या भांडलेल्या आहेत संसदेमध्ये, म्हणजे धनगर आरक्षण असेल किंवा मराठा आरक्षण असेल, तुम्ही बघा, हिस्ट्री बघा, त्यांचेच प्रश्न विचारलेले आहेत आणि त्या प्रत्येक वेळी त्याच्याबाबत आग्रही राहिल्यात आणि फक्त त्या जास्त पुढे येऊन स्टेज गाजवत नव्हत्या, पण संसदेमध्ये ते योग्य काम करत होत्या। त्यांनी कधी कुणावर टीका केलेली नाही आणि हा सुज्ञ मतदार जो असतो तो शांतपणे बघत असतो, टीव्हीवर ऐकत असतो, तो व्यक्त होत नसतो। जसं आंदोलन करणारी 5% लोक असतात, 95% लोक घरात बसलेले असतात, पण जगाला वाटतं की केवढं मोठं आंदोलन चाललंय, सगळेच विरोधात। तसं नव्हतं, सामान्य माणूस हा साहेबांच्या बरोबर होता, ताईंचं काम त्यांना माहिती होतं। त्याच्यामुळे आम्हाला खात्री होती की आता हे जे कोणी दादांनी पदाधिकारी नेमलेले आहेत, जे साहेबांच्या पक्षात असताना नेमलेले आहेत, ते सुद्धा सगळे दादांच्या बाजूने गेले। त्यांचे काही वैयक्तिक अडचणी होत्या, कोणी चेअरमन होते, कोणी डायरेक्टर होते, बँका होत्या, सहकारी संस्था होत्या किंवा शुगर फॅक्टरीज होत्या, दूध संघ, ह्या सगळ्याच ठिकाणी, कारण साहेबांनी दादांवर सोपवलं होतं। साहेबांना ती लोक माहिती होती का? तर जरूर माहिती होती, पण नेमणूक दादांनी केल्यामुळे ते सगळे दादांच्या बाजूने गेले। पण साहेबांना खात्री होती, आम्हाला पण कुठंतरी माहिती होती, कारण ह्या गावाला आम्ही चांगलं ओळखतो, बारामतीला। मागे इतक्या वर्षामध्ये भारतातले कित्येक मोठे मोठे नेत्यांना हरवलेले, पण बारामतीने साहेबांना कधीही खाली बघून दिलेलं नाही, हे साहेबांना त्याची खात्री होती। आणि आम्हाला पण जे काय आम्ही साहेबांबरोबर लोक होतो, आम्हाला पण त्याची खात्री होती की साहेबांना हे गाव विसरू शकणार नाही। बऱ्याच लोकांना वय झालं तरी ते ज्या जिद्दीने लढत होते आणि देशासाठी लढत होते किंवा सामान्य लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी लढत होते, ते शेतकऱ्यांना पण कळत होतं। शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती, दिसत होती। कांद्यामध्ये जे काही उघड झालं किंवा सोयाबीनमध्ये झालं, किमती वाढल्यात खताच्या, ते दिसत होतं। या सगळ्या गोष्टींचा शेतकऱ्यांवर परिणाम होत होता। त्यांचा खर्च वाढलेला आहे, उत्पन्नाचा खर्च वाढून उत्पन्नातून त्यांना काही मिळत नाही। लोक साहेबांना जाऊन भेटतात, साहेब कधीही कुणालाही भेटतात आणि शेतीमध्ये जेवढी साहेबांना कळतं तेवढं मला वाटत नाही की देशामध्ये कुणाला मंत्री म्हणून कळत असेल। शेतीतज्ञ आहेत सगळे, त्यांना निश्चित कळतं आणि ह्या गोष्टी कुठं ना कुठंतरी खतखतत होत्या, हे साहेबांनी बघितलं होतं। त्याच्यामुळं त्यांना निश्चित खात्री होती की यावेळेस महाराष्ट्रात वेगळं चित्र दिसणार आहे। पण आपण बघितलं, पवार कुटुंबातच उमेदवारी देण्यात आली। एकीकडे पवार कुटुंबातले सुप्रिया सुळे तर दुसरीकडे सुनेत्रा पवार होत्या। एकाचा विजय तर दुसऱ्याचा पराभव झालेला आहे। याकडे कुटुंबाच्या दृष्टिकोन हो, वाईट वाटतंच ना, म्हणजे शेवटी त्या आमच्या वहिनी आहेत आणि एक जिंकला आणि एक हारला, त्याच्यामध्ये फार कौतुक आहे असं मला वाटत नाही। पण आता कुटुंबातल्या 2 व्यक्ती योग्य व्यक्ती निवडून आले, जे ते बघत होत्या आणि ज्या पुढे बघणार आहेत, हे मतदारांना पण माहिती ना। कुटुंब म्हणून आपण म्हणजे पत्रकार आणि आपण हे केलं, पण मतदार ते बघत होते की ठीक आहे, कुटुंब आहे, बरोबर आहे, दोघेही त्यांना सारख्या होत्या। सामान्य मतदारांसाठी दोघी मला वाटतं सारख्याच होत्या, पण त्यांनी मग एक बघितले की वनप काय होतं, तर सुप्रिया 17 वर्ष काम करतायत आणि चांगलं काम करतायत, हे लोकांना पण दिसतंय। तो एक प्लस पॉईंट ठरला। एकीकडे
जे शेतकरी असेल किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न असतील यावरती मतं मागितली जात होती. तर दुसरीकडे दादांकडनं मोदींना पाठिंबा पाठबळ देण्यासाठी मतं मागितली जात. कुठेतरी मोदी फॅक्टर चालला नाही म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ. निश्चितच नाही ना, कारण एवढे वर्ष बारामतीकरांनी मोदींना म्हणजे गेले कित्येक वर्ष किती पार्ट्या आल्या गेल्या, पण बारामतीकर नेहमी काँग्रेसचे विचारधारेचे राहिले की दुसऱ्या विचारधारा कधी त्यांनी बदललेल्या नाही आणि त्याचा परिणाम होणार होता हे आम्हाला पण दिसत होतं, पण काही लोकांचे ते नाही लक्षात आलं. शहरात आपल्याला म्हणजे सगळ्यांना वाटत होते की शहरातून अजित पवारांना जास्त लीड मिळेल, परंतु त्या ठिकाणी देखील सुप्रिया सुळेंना एक 48,000चं लीड त्या ठिकाणी बारामतीतनं शहरातनं मिळालेलं. कुठंतरी म्हणजे 50,000हून अधिक लीड बारामती शहरात मिळले आणि कुठेतरी विकास जरी झाला असला तरी सगळे नागरिक साहेबांच्या बाजूने गेलेत असं. नाही, 50,000चं लीड 48चं बारामती संपूर्ण तालुक्यातून मिळालेलं आहे. शहरामध्ये पण चांगलं लीड मिळालं. मला नक्की माहिती नाही, पण मला वाटतं 20 का 22,000चं बारामतीमध्ये शहरामध्ये लीड मिळालेलं आहे. आणि उलट शहरी मतदार तर सुशिक्षित असतो. बारामती त्यांना जास्त कळतं सुशिक्षित यांनी की काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. आणि त्याची खात्री होती आम्हाला की बारामतीचे लोक सुज्ञ, वकील असतील, डॉक्टर असतील किंवा इतर व्यावसायिक असतील, त्या सगळ्यांना हे माहिती होतं ना की जे काही साहेबांनी या संस्था आणल्या किंवा सुरू केल्या त्याच्यामुळं बारामतीची इकॉनॉमी ही वेगळी. तुम्ही बाकीचे आजूबाजूचे तालुके बघा आणि बारामती बघा. बारामतीमध्ये सुरक्षितता आहे, त्याच्यामुळं लोक राहायला इथे येतात. इथल्या जमिनीच्या किमती वाढल्यात कारण लोकांना सुरक्षित वाटतं. इथं बऱ्यापैकी सगळ्या सुखसोयी आहेत कम्पेअर टू अदर सिटीज. तर त्यामुळे ते सामान्य माणसाला काही नको असतं. त्याचा तो कमवून खात असतो, त्याला राजकारणाचं काही घेणं नसतं. त्याला त्याचं सकाळी दिवसभर पाणी मिळालं, वीज मिळाली, रस्ते चांगले मिळाले, थोडंसं सुरक्षितता मिळाली तर तो खुश असतो. आणि हे सगळं बारामतीमध्ये पहिल्यापासून होत होतं. दादांवर जी पहिली फळी होती त्या फळीने कुठेतरी व्यवस्थित काम केलं नाही, त्यामुळे हा पराभव झालेला असो सुनेत्रा पवारांचा. नाही, ते पराभवातल्या मीमांसा करताना ते एक कारण होईल. ते एकच कारण कधीच होऊ शकत नाही. पराभव हा 10 गोष्टी वेगवेगळ्या होतात. त्यातले प्रत्येक जण, आता मी त्याच्यात नव्हतो म्हणून मग त्या मलिदा गँगला कोणी आरोप करणार, कोणी म्हणणार की कॉन्ट्रॅक्टर तुम्ही बाहेरचेच आणले म्हणून झालं. तसं नसतं. त्याला बऱ्याच गोष्टी कारणीभूत असतात आणि त्या बऱ्याच गोष्टीपैकी निश्चित एक गोष्ट ही आहे की ज्याला तुम्ही थोडीशी जास्त मतं देऊ शकता. 100 पैकी 20% ह्याच्यामुळे झालं, पण बाकीच्या 80% पण काही गोष्टी असतात. दादांकडून प्रचार सभेमध्ये एकदा असा उल्लेख करण्यात आला होता की 7 तारीख झाल्यानंतर जे आता प्रचार करतायत त्यातला एकही जण बारामतीत फिरणार नाही, परंतु तुम्ही या ठिकाणी बारामतीत तरी नागरिकांच्या समस्या जाणून घेत होता. योगेंद्र पवार त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेत होत्या, ज्या दुष्काळी भाग आहे तिथं फिरत होते. मग यावरती दादांना आता काही निरोप द्याल का पडर चॅनलच्या माध्यमातून? नाही, ते कसं आहे, तर राजकारण होतं म्हणून दादा बोलले. दादांना पण चांगलं माहिती आहे माझी आई इथं राहते, एकटीच असते. मी आईला भेटायला येतो. माझं गाव आहे, माझी शेती इथे आहे. आता माझा इथं व्यवसाय आहे बारामतीमध्ये, आम्ही येत राहतो. असं नाही की नाही, पण मीडिया पुढे आम्ही कधी येत नव्हतो. त्याच्यामुळे तुम्हाला लोकांना माहिती नव्हतं की मी येतो जातो काय. त्यामुळे काही लोक ह्यांना कधीच आम्ही बघितलं ना. माझ्या गावकऱ्यांना माहिती, माझ्या मित्रांना माहिती आहे मी इथं येतो. आम्ही लोकांना मदत पण करतो शरवी फाउंडेशनच्या माध्यमातून, पण मीडियामध्ये कधी आलो नाही. आता तुम्ही दादांचे सख्खे भाऊ करून मला त्याच्यामध्ये ओढलं, पण कुणी हे म्हणत नाही की मी सुप्रियाचा पण भाऊ आहे. सुप्रियाचा पण मोठा भाऊच आहे ना मी. त्याच्यामुळे मी तिच्यासाठी आलो हे तुम्ही उल्लेख करत नाही, कारण तुम्हाला ती एक काडी घालायची ना, दादांचे सख्खे भाऊ. सुप्रिया आमच्याकडे सख्ख चुलत काही नाहीये. तेव्हा सुप्रियाला मी जन्मल्यापासून बघतोय, तर तिच्यासाठी मी येणारच. एकंदरीत बारामतीकरांना तर अजूनपर्यंत वाटतं की पवार कुटुंबाने एक व्हावं. मग पुढे जाता जर समजा वरती जर महाविकास आघाडीची जर सत्ता स्थापन म्हणजे इंडिया आघाडीची जर सत्ता स्थापन झाली तर अजित पवार पुन्हा इकडे म्हणजे इंडिया अलायन्स मध्ये येतील का? आता ते दादांना विचारलं पाहिजे ना. शेवटी दादा हुशार आहेत, राजकारणात आहेत. तुम्ही सांगताय 35 वर्ष राजकारण करताय, मला तर राजकारण कळत पण नाही. त्याच्यामुळे मी काय सांगणार दादांनी काय करावं. ते माझे मोठे बंधू आहेत, त्यांचं ते ठरवतील आणि ते योग्यच निर्णय घेतील असं मला वाटतं. आणि आता जी सुप्रिया सुळेंचा जी विजय झालाय मतदारांना काय बघा? नाही, मतदार हा राजा आहे. साहेब नेहमी सांगतात की बारामती मला कधीही सोडणार नाही. म्हणजे साहेबांच्या त्या विश्वासाचाच मला आश्चर्य वाटतं की एखाद्या व्यक्तीचं त्या लोकांवर किती प्रेम असावं की त्यांना 100% खात्री की हे गाव किंवा हा तालुका किंवा हा मतदारसंघ मला कधीही अंतर देणार नाही. आणि ते बारामतीकर पण करून दाखवतात.
हे मला नाही वाटत जगात असं कुठलं नातं असेल की साहेब आणि बारामतीकरांचं हे जे नातं आहे 60 वर्ष आम्ही बघतोय. शेवटच्या सभेला साहेबांना बरं नव्हतं, ते बोलू पण शकत नव्हतं, तरी पण एवढी मोठी सभा मी माझ्या आयुष्यात बघितली नव्हती आणि एवढा लोकांचा उत्साह साहेब व्यक्त करू शकले नाही की त्यांना काय बोलायचंय. पण त्यांच्या नुसत्या उभ्या राहण्याने बारामतीकरांनी ओळखलं की आपल्याला साहेबांच्या बरोबर जाणं ही काळाची गरज आहे. कुठेतरी बारामती पवार साहेबांचे ते निश्चित झाले कालच्या जे विजयन. नाही बारामती निश्चित झाली असं कसं म्हणता. मी मागं पण म्हणलं ती त्यांचीच आहे. चुरशीची लढाई होती, एकीकडे अजित पवार होते, भावनिक होऊ नका असे साथ घालत होते, तर दुसरीकडे साहेब होते. पण आता बारामतीकरांनी साहेबांच्या बाजूने निकाल दिलेला आहे, त्यामुळे आता कुठेतरी बारामतीकरांची पसंती साहेबांकडे जास्त वाटते. नाही बारामतीकरांनी योग्य निर्णय दिला असं मी म्हणेन. आणि चुरशीची लढाई 1,53,000चं लीड देत नाही. एकंदर आता विधानसभेचे इलेक्शन आता 4 महिन्यांवरती असणार आहेत. कुठेतरी चर्चा आता बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये होऊ लागली की अजित पवारांना शरद पवारांकडून युगेंद्र पवार हे विधानसभेचे दावेदार असणार आहेत अशी चर्चा होऊ लागली. त्याकडे कसं चर्चा कुठं होती हो. तुम्ही पत्रकारच बसून हे करता की आता इथून कोणतरी एक जण उभा केला पाहिजे, तर कोण येतं युगेंद्र पवार. आता घरातलाच एक जण करायचा, एकाला एक उभा करायचा आणि चर्चा. मला नेहमी आश्चर्य वाटते की लोकांमध्ये चर्चा आहे. आता आपण असा कुठं कानोसा घ्यायला जातो की लोक म्हणतात की आता युगेंद्र पवार पहिलं, दुसरं साहेब ठरवतील ना. आता शेवटी युगेंद्र पवार साहेबांच्या पक्षामध्ये आहेत, दादांचा दुसरा पक्ष आहे, त्याच्यामुळं साहेबांच्या पक्षातून कोण योग्य आहे ते साहेब, सुप्रिया किंवा जयंत पाटील जे त्या पक्षाचे अध्यक्ष आहेत ते ठरवतील की बारामतीमध्ये कोण द्यायचं कोण नाही. आपण बोलून ते थोडी ठरणार. पण कौटुंबिक काय चर्चा आहे का की युगेंद्र दादांना की तुम्ही जर त्यांनी त्यांची इच्छा जर वर्तवली युगेंद्र पवारांनी उभा राहायची तर तुम्ही त्यांना पाठिंबा द्याल? ही नवीन पिढी आहे, ते काय तुम्हाला आता तू सुद्धा तुझ्या वडिलांचं ऐकतो असं मला वाटत नाही. तुला पाहिजे तेच तू करणार. तू असं थोडी म्हणणार आहे की ते जर म्हणले की नको करू बाबा, तू तसं होत नाही. तुम्ही नवीन पिढी आहे, तुमचे निर्णय तुम्ही घेता. त्याच्यामुळे माझा मुलगा पण मोठा आहे आता तो, त्याच्यामुळे त्याचा निर्णय काय घ्यायचा तो ठरवणार. तो काहीही निर्णय घेतला तरी वडील म्हणून किंवा आई वडील म्हणून आम्ही त्याच्या मागे राहणारच ना. तर हे होते श्रीनिवास बापू पवार, सुप्रिया सुळेंचे ते मोठे बंधू आहेत आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचे ते धाकटे बंधू आहेत. यांच्याशी आता आपण संवाद साधलेला आहे. जयकुमार जाधव, पुढारी न्यूज, बारामती.